जय शिवराय. रामकृष्ण हरी सर्वांना. श्री स्वामी समर्थ. झाला का चहा पाणी दादांनो, बहिणींनो, वहिनींनो? झाला का चहा? झाला असेल तर मला यावर कप भर चहा घेऊ. मला खूप जीवावर आलं. मला किचन वाट्याकडेच जायचं कंटाळा आला हो. हा, बहिणीला एक कप भर चहा नको का तुमच्या सोबत? हा, आणून दे बर चहा पटकन. दाजी तर असे कप भर चहा करून पाजत नाही मला. आता आले तर एक पलंगावर लंबे लाट आहे. ते म्हणते मला काही चहा पिणं नाही, मी काही चहा घेत नाही. तुझी तू कर. मी म्हणलं करा ना आजचे दिवस चहा वगैरे, तर मला तुमच्या आजची चहा आवडती म्हटलं. ते म्हणे मी चहा घेत नाही, मला चहाचं सांगू नको तू, आणि तुझी चहा कर नाही तर राय, सगळं आणून ठेवेल राहतं म्हणे. तुला साखर नाही तर साखर सांग म्हणे मला, पण मला चहा करायला नको सांग म्हणे. म्हणलं ठीक. पण मला लय कंटाळा आला, काय करू. चहा तर पिऊ वाट राहिला पण करायचा कंटाळा आला. काय सांगू या उन्हामुळं तुम्हाला सांगू का, असं तैमय होत होती शाळेमध्ये. नुसतं ऊन लागू राहिलं, नुसतं गरम होऊ लागलं माहिती का. कायच ऊन पडू राहिले जायरावानी. काय म्हणते, जीवाला काही सण होत नाही ना, थंडी सण होत नाही, जास्त पाऊस सण होत नाही. पाऊस पडलाले तर लय चिखल झाला बाई. पाऊस नुसतं चालू आहे, बंद व्हायचं नाव नाही. म्हणजे मनुष्य आहे ना कोणत्याच परिस्थितीमध्ये सुखी नाही. आता पावसाळ्यामध्ये किती छान वाटतं बरं. पाऊस किती असो काही असो, पण जास्त प्रमाणात जर पाऊस असला, 2 दिवस जर पाऊस असला झडग, तरी त्याला कटळतो. खरंच गरमी सहन व्हायना ना, पावसाळा सहन होणार नाही, तर थंडी सहन व्हायना. थंडी असली नुसती थंडीची, काहीच करणार आहे. जीवच असा आहे ना, आल्लाच पाळेल. बघ बरे पक्षी ते त्यांना होत असन म्हणा त्रास, पण त्यांना बोलल्या जात नाही. पण खरंच ते सुखी आहे, आजाद आहे, त्याच्या मनाचे राजे येते. असे कोणाच्या वर अवलंबून नाही. एक विचार करा, आपल्याला किती फॅमिली बरोबर आपल्याला गणगोत पण सांभाळावं लागतं, नातेगोते सांभाळावं लागते, लग्न कार्य सांभाळावं लागतं. त्या पक्ष्यांना आहे का काही? फक्त पिल्ल्यांना जन्म द्यायचा, त्यांना खायला त्याला आणून द्यायचं, त्याला काही घेणं नाही बाकीचं. फळं फुळं ते झाडं झुडपाचे पाला पुला खाते, त्याला काही टेन्शन आहे का? नाही ना. पण त्याचं टेन्शन आपल्याला नाही, पण आपलं टेन्शन आहे ना त्यांना. आता हे मोबाईलच्या रेंजमुळे त्यांना त्रास होतो म्हणा. आता भरपूर प्रमाणात चिमण्या कावळे हे पक्षी कमी झालेत, पण जिथं झाडं झुडपं हाय दाट, तर तिथं भरपूर प्राणी आहे, पक्षी आहे. तर मला तर असं वाटतं आपण आपल्यासाठीच जगतोय. या मुख्य जनावरांसाठी पक्ष्यांसाठी जर जगलो ना, त्याला पाणी वगैरे सुविधा केली तर किती चांगले बरं पाण्याची त्याची. आणि खरंच पक्षी खूप आजाद. हा कडक उन्हाळा पडतोय, त्यांना फक्त पाण्याची दैन भासती, कारण की पाणी भेटत नाही सरासरी. तर आपण गॅलरीमध्ये तिथं तर पाणी भरूनच ठेवतोच. पण आपण असं पर्यटन स्थळी गेलो, असं अचानक आपल्याला जायचं काम पडलं, आपली बिस्लरच्या बाटल्या वगैरे राहतात ना, तर एखादी छोटं बाऊल म्हणा वाटी म्हणा तशी तेवढी तिथं भरून ठेवली तर कोणत्या पक्ष्याचं पाण्याने पोट भरण तोच आशीर्वाद आपल्याला लागन. पण आपण विसरून जातो, कारण की फिरायला जायला जातो, नुसतं एन्जॉय करण्याच्या नांदात असतो. खरंच हा उन्हाळा खूप कडक आहे. ऊन म्हणजे नेमकंच उन्हाळा लागलाय, तर अजून एप्रिल मे मध्ये तर किती त्रास व्हायचा जीवाला. तुम्ही विचार करा, आपण इतकं एवढं कूलर फॅन खाली बसतो. पक्ष्यांना असतं म्हणा समजा झाडं झुडपा खाली थंड हवेत राहतात, पण पाण्याची दैन होती त्यांची पण, कारण पाणी भेटत नाही सरासरी कुठं. त्याच्यामुळं पक्ष्यांची पण काळजी घ्यावं लागन. आता माझी काळजी मलाच घ्यावं लागन. नवऱ्याला म्हणलं होतं चहा ठेवा, ठेवता का एखादा कप? हा, जाऊ द्या. या चहा घ्यायला तुम्ही पण. जय शिवराय. श्री स्वामी समर्थ सर्वांना. रामकृष्ण हरी. जय शिवराय सर्वांना.